नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या श्री स्वामी विवेकानंद संस्थेचा जो मेन ब्रीद आहे की ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या ब्रीदाखाली काम करून आपल्या सर्वांना आता ऑनलाईन शिक्षण घ्यायचे आहे. परमपूज्य बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेला वंदन करून आज आपण आपल्या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूया. आज आपण पुन्हा एकदा आपल्या सोल्युशन या केमिस्ट्रीतील सेकंड लेसनचा अभ्यास करणार आहोत. या लेसनमधली ही आपली दुसरी पीपीटी आहे. पूर्वीच्या पहिल्या पीपीटीमध्ये आपण सर्वांनी पहिले इंट्रोडक्शन पार्ट पाहिला आणि सुरुवातीची ओळख पाहिली. सोल्युशनचा पहिली पीपीटी आपली पाहून झाली आहे. आता ही दुसरी आहे. मी प्रोफेसर देशपांडे पल्लवी फ्रॉम न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज जोहे, तालुका पेन, डिस्ट्रिक्ट रायगड, प्रेझेंटिंग द सेकंड पीपीटी ऑन द केमिस्ट्री लेक्चर सोल्युशन. चला तर आपण आता सुरुवात करूया. इथे आपण पाहू शकतो की आपला पुढचा पॉईंट आहे वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन ऑफ द लिक्विड्स इन लिक्विड्स. याचा अर्थ की आपल्याला दोन लिक्विड घ्यायचे आहेत आणि दोन लिक्विडचे जे सोल्युशन तयार करायचं आहे, दोन्हीही लिक्विड फेजमध्ये आहे. दोघांना मिक्स करून त्याचं सोल्युशन तयार करायचं आहे आणि त्याच्या वेपर प्रेशरचा होणारा इफेक्ट आपल्याला बघायचा आहे. आपण इकडे बघू शकतो की आपण एक बायनरी सोल्युशन घेतलं आहे. त्यात दोन सोल्युशन घेतलेत, व्होलाटाईल आहेत. व्होलाटाईल म्हणजे जे की परमनंट नाहीत त्यांना आपण व्होलाटाईल असं म्हणू शकतो. या व्होलाटाईल सोल्युशनला एकाचं नाव आपण A1 ठेवूयात आणि दुसऱ्याचं A2. मग A1 आणि A2 हे दोन बायनरी सोल्युशन जर आपण घेतले आणि जर आपण त्याचं पार्शियल वेपर प्रेशर हे P1 आणि P2 असं जर कन्सिडर केलं तर मग हे जे व्होलाटाईल सोल्युशन आहेत ते लिक्विड फॉर्ममधून वेपर फेजमध्ये जातात आणि मग त्यांचं इक्विलिब्रियम देखील एक्झिस्ट होतं. मग लिक्विड फेजमधून वेपर फेजमध्ये जाताना जो इक्विलिब्रियम असतो त्याचा तो जो कंपोनंट असतो, जो पार्शियलही असतो आणि प्युअरही असतो, त्याचं रिलेशनशिप आपल्याला बघायचं आहे. म्हणजे जो पार्शियल वेपर प्रेशर ऑफ द कंपोनंट्स रिलेटेड टू द मोल फ्रॅक्शन याचा स्टडी आपल्याला करायचा आहे. तो आज आपण करणार आहोत रॉल्ड्स लॉ या नियमानुसार. तुम्ही तुमच्या पुस्तकातील टेक्स्टबुकमधील पेज नंबर 31 पाहू शकता. On the page number 31 you can see the Raoult's law. That Raoult's law states that the partial vapor pressure of any volatile component of a solution is equal to the vapor pressure of pure component multiplied by its mole fraction in the solution. म्हणजे काय, ते जे दोन लिक्विड आपण वापरत आहोत A1 आणि A2, पहिल्यांदा आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूयात की दोन सोल्युशन आहेत. एक सोल्युशन आहे ज्याच्यामध्ये दोन व्होलाटाईल लिक्विड वापरले. व्होलाटाईल मीन्स विच इज नॉट परमनंट, द फेज इज गोइंग ऑन चेंजिंग, दॅट्स द व्होलाटाईल, ज्याचा फेज बदलतोय. मग आपण जे घेतोय ते व्होलाटाईल लिक्विड आहेत. एक लिक्विड आहे आपण ज्याला कन्सिडर करू A1 आणि दुसरे लिक्विड आहे A2. P1 अँड P2 आर देअर पार्शियल वेपर प्रेशर आणि त्या दोघांचं जर करस्पॉन्डिंग आपण पार्शियल वेपर प्रेशर पाहिलं तर A1चं आपण पार्शियल वेपर प्रेशर P1 पकडूयात आणि A2चं पार्शियल वेपर प्रेशर P2 पकडूयात. मग आणि त्यांचं मोल फ्रॅक्शन पकडूयात X1 आणि X2. मग आपण हे वेगवेगळ्या व्हेरिएबलनी दोन लिक्विड डिफरन्शिएट केलेत आणि ह्या जे पार्शियल व्होलाटाईल लिक्विड आहेत त्या व्होलाटाईल लिक्विडला आपण मिक्स केलं आणि त्यापासून एक बायनरी सोल्युशन तयार केलं. A1 आणि A2 दोन व्होलाटाईल लिक्विड मिक्स केले जे की पूर्वी लिक्विड फॉर्ममध्ये होते आणि हळूहळू ते वेपर फेजमध्ये गेले. मग लिक्विड फेजमधून वेपर फेजमध्ये जाताना त्यांचं जे इक्विलिब्रियम एक्झिस्ट झालं त्याचं जे आपल्याला प्रपोर्शन बघायचं आहे त्यात काय सांगितलं आहे की जेव्हा तुम्ही कोणत्याही बायनरी सोल्युशन जे दोन व्होलाटाईल लिक्विडपासून बनलेलं आहे अशा बायनरी सोल्युशनच्या व्होलाटाईल लिक्विडचा जो पार्शियल वेपर प्रेशर आहे तो कशाच्या इक्वल असतो तर तो त्याच्यातील प्युअर कंपोनंटच्या आणि मोल फ्रॅक्शन याच्या गुणाकारा इतका असतो. म्हणजे प्युअर कंपोनंटचं जे वेपर प्रेशर आहे दॅट इज मल्टिप्लाइड बाय मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्युशन इज इक्वल टू द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ दॅट व्होलाटाईल कंपोनंट. आता हे जर आपल्याला स्टेटमेंट आपण दिलं आहे, हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन द्यायचं असेल तर आपण पाहू शकतो इथे एक्सप्लेनेशनमध्ये आपण दिलेलं आहे की वी राईट P1 इक्वल्स टू X1 P1 0 अँड P2 इक्वल्स टू X2 P2 0. आता हे P1 0 P2 0 काय आहे तर P1 0 P2 0 याच्यामध्ये P1 आणि P2 हे काय आहे आपले प्रेशर आहेत, बरोबर. आपण सुरुवातीलाच सांगितलं की P1 अँड P2 आर देअर पार्शियल वेपर प्रेशर आणि P1 0 P2 0 हे आहेत त्यांचे पार्शियल वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. जर त्याच्यावर इंडेक्स म्हणून 0 नसेल, नुसता P1 आणि P2 असेल तर तो व्होलाटाईल
कंपोनंटचा प्रेशर आहे आणि जर P1च्या वर इंडेक्स ॲज अ 0 असेल, P1 0 आणि P2 0 असेल, तर तो प्युअर कंपोनंटचा वेपर प्रेशर आहे. ठीक आहे. मग आपण आता काय करणार की हा जो पहिला P1 आहे, P1 इक्वल्स टू x1 P1 0. का असं? कारण व्होलाटाईल कंपोनंटचा जो वेपर प्रेशर आहे तो आहे इक्वल टू x1 म्हणजे मोल फ्रॅक्शन इंटू वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. वेपर प्रेशर जो प्युअर कंपोनंटचा आहे त्याचं आणि मोल फ्रॅक्शनचं जर आपण गुणाकार केला आणि येणारं जे उत्तर आहे ते तुमच्या व्होलाटाईल कंपोनंटच्या वेपर प्रेशर इतकं असतं. म्हणून दोन सोल्युशनचे दोन इक्वेशन बनतील. एक बनेल P1 इक्वल्स टू x1 P1 0 आणि P2 इक्वल्स टू x2 P2 0. ठीक आहे. नेक्स्ट आपण पाहू की अकॉर्डिंग टू द डाल्टन्स लॉ आपण त्याची ॲडिशन जर केली तर P1 प्लस P2 इक्वल्स टू P. म्हणजे आपल्या टोटल सोल्युशनचं जर काढायचं असेल तर आपल्याला दोन्ही सोल्युशनच्या वेपर प्रेशरची ॲडिशन करायला लागेल. मग दोन्ही सोल्युशनच्या वेपर प्रेशरची ॲडिशन केल्यावर टोटल प्रेशर मिळेल. आता आपण ज्या पहिले व्हॅल्यू टाकल्या होत्या ते आपण त्याच्यात पुट करू. म्हणजे P1ची जी व्हॅल्यू आहे x1 P1 0 आणि P2ची जी व्हॅल्यू आहे x2 P2 0 ती त्याच्यात टाकू. मग सिन्स x1 इक्वल्स टू 1 मायनस x2. आता हे पाहिजे, इथे तुम्ही सॉल्व करताना तुम्ही एक तर आयदर x1ची व्हॅल्यू पुट करा किंवा x2ची करा. यू कॅन पुट द व्हॅल्यू ऑफ x1 ॲज 1 मायनस x2 ऑर यू कॅन पुट द व्हॅल्यू ऑफ x2 इक्वल टू 1 मायनस x1. दोन्हीपैकी कोणतीही एकच व्हॅल्यू पुट करायची आहे, कारण आपल्याला x1 किंवा x2 असा हा एक कॉमन कंपोनंट काढायचा आहे. मॅथ्समध्ये तुम्हाला माहिती आहे जेव्हा एखाद्या दोन टर्ममध्ये एक कोणता तरी व्हॅल्यू जर सेम असेल, कॉन्स्टंट असेल, तर त्याला तुम्ही सेपरेट करू शकता. म्हणून आपण काय करूया की x1ची व्हॅल्यू टाकूयात x1 इक्वल्स टू 1 मायनस x2. आता ही व्हॅल्यू आपण आपल्या इक्वेशनमध्ये टाकू. मग आपल्याला मिळेल P इक्वल्स टू P1 0 1 मायनस x2 प्लस P2 0 x2. हिअर वी पुट द व्हॅल्यू ऑफ x1 ॲज अ 1 मायनस x2. ओके. नाव यू कॅन सी इन द नेक्स्ट स्टेप P1 0नी आपण 1 मायनस x2 या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं आहे. जर P1 0नी 1ला मल्टिप्लाय केलं तर P1 0 इंटू 1 इज इक्वल्स टू P1 0 आणि P1 0 इंटू x2 इज इक्वल्स टू P1 0 x2. मग तो ब्रॅकेट आपण सॉल्व करूया. P1 0 मायनस P1 0 x2 प्लस P2 0 x2. इफ यू आर गेटिंग कन्फ्यूज यू कॅन सी इन द PPT आयदर यू कॅन सी इन युअर बुक. तुम्ही तुमच्या पुस्तकात बघा, केमिस्ट्रीच्या टेक्स्टबुकमध्ये किंवा या PPTमध्ये मी आपल्या टेक्स्टबुकचाच एक फोटो घेऊन टाकलेला आहे. तुम्ही त्या फोटोमध्ये सुद्धा क्लिअर बघू शकता किंवा तुम्ही तुमच्या बुकमध्ये बघू शकता. बुकमध्ये जर बघायचं असेल तर बुकचा पेज नंबर आहे 31. ओके. यू कॅन सी ऑन द पेज नंबर 31. नाव आफ्टर दिस सेकंड स्टेप वी विल टेक द कॉमन फॅक्टर ॲज अ x2. आता आपण इथं बघू शकतो की दोन टर्ममध्ये x2 हा कॉमन फॅक्टर आहे, तर आपल्याला x2 कॉमन काढायचा आहे. सो P2 0 मायनस P1 0 टेकिंग कॉमन x2 प्लस P1 0 या इक्वेशनला आपण एक नंबर देऊयात. आता इथे आपले P1 0 आणि P2 0 काय आहेत? हे एक कॉन्स्टंट आहे. मग आपण आता याचा प्लॉट जर काढला, ग्राफ जर प्लॉट केला तर कसं करणार आपण? P वर्सेस x2 करणार, कारण P1 0 P2 0 या कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. सो कॉन्स्टंट व्हॅल्यू आपण ग्राफमध्ये दाखवत नाही. ज्या व्हेरिएबल आहेत ज्याच्या व्हॅल्यू चेंज होतात ते आपण ग्राफमध्ये दाखवतो आणि मग ग्राफ कसा डिफरन्शिएट केला जाऊ शकतो, त्या ग्राफचा स्टडी कसा केला जाऊ शकतो ते आपण शिकतो. बरोबर. मग आता आपल्याला एक ग्राफ प्लॉट करायचा आहे जो आहे P वर्सेस x2 मध्ये. मग आता जर आपण तो ग्राफ काढला तर तो आपल्याला ग्राफ काढल्यावर दिसतो की तो स्ट्रेट लाईन ग्राफ आहे. ग्राफ कसा येतो? स्ट्रेट लाईन ग्राफ. आणि द फिगर ऑल्सो शोज द प्लॉट्स ऑफ P1 वर्सेस x1 P2 वर्सेस x2 अकॉर्डिंग टू इक्वेशन. दीज आर द स्ट्रेट लाईन्स. दोन्हीही स्ट्रेट लाईन ग्राफ येतात. आता आपण इकडे पाहूया ग्राफ. हे पहा, तुम्ही बघू शकता फिगर 2.3 मध्ये दाखवलं आहे व्हेरिएशन ऑफ वेपर प्रेशर विथ अ मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. आता इथे आपण ग्राफ बघितला आहे, त्याच्यामध्ये 3 फेज दाखवलेत 1 2 3 राईट. त्यातला जो पहिला ग्राफ आहे तो सुद्धा स्ट्रेट लाईन आहे. पहिली लाईन तुम्ही बघू शकता ज्याला 1 नंबर दिलेला आहे रोमननी, ती स्ट्रेट लाईन आहे पासिंग थ्रू द ओरिजिन. बरोबर, ओरिजिनमधून पास होती. दुसरी जी लाईन आहे P2 ती सुद्धा स्ट्रेट लाईन ग्राफ आहे आणि तिसरी जी लाईन आहे ती स्ट्रेट लाईन आहे परंतु ती ओरिजिनमधून पास होत नाही. मग आपण याचे 3 केसेस बनवू शकतो, केस 1, केस 2 अँड केस 3. व्हॉट इज द केस 1? त्याच्यात रोमन नंबर 1 दिलेल्या लाईनकडे लक्ष द्या. फॉर P1 इक्वल्स टू 0 फॉर P1 0 वर्सेस x2 स्ट्रेट लाईन.
पहिली जी लाईन आहे ती काय आहे की ज्याच्यामध्ये P10 आणि x2चा ग्राफ पाहायचा आहे आपल्याला. P = P10 ॲट x2 = 0. आता आपण जो ग्राफ प्लॉट केला आहे त्याच्यावर आपण एक्स ॲक्सिसवर x2च्या व्हॅल्यू घेतल्या आहेत, म्हणजे ते आहे तुमचं मोल फ्रॅक्शन, आणि जो वाय ॲक्सिस आहे त्याच्यावर व्हेपर प्रेशरच्या व्हॅल्यू पुट केल्या आहेत. तर तिन्ही केसमध्ये आपल्याला स्ट्रेट लाईन ग्राफ मिळतो आहे. ठीक आहे, आता स्ट्रेट लाईन ग्राफ मिळाला आहे आणि या ग्राफचं आपल्याला इलुस्ट्रेशनही झालं आहे. आपण आता नेक्स्ट टॉपिक पाहणार आहोत, कंपोजिशन ऑफ वेपर फेज. आता कंपोजिशन ऑफ वेपर फेजमध्ये काय म्हणता येईल की द कंपोजिशन ऑफ अ वेपर इन इक्विलिब्रियम with the solution can be determined by the Dalton's law of partial pressure. If y1 and y2 are the mole fraction of the two components in the vapor, then P1 = y1p, P2 = y2p. आता आपण इथे काय केले, y1 आणि y2ला काय केले, मोल फ्रॅक्शन केले. पहिले त्यालाच आपण x1 आणि x2 असा घेतला होता, बरोबर. पण आता आपल्याला वेपर फेजचा कंपोजिशन काढायचा आहे. इतक्या वेळ आपलं सोल्युशन लिक्विड फॉर्ममध्ये होतं आणि आपण लिक्विड फॉर्मचा स्टडी करत होतो, परंतु आता आपल्याला आपलं जे व्होलाटाईल लिक्विड आहे, व्होलाटाईलचाच अर्थ त्याचा फेज कॉन्स्टंट राहत नाही. सो ते लिक्विड फॉर्ममधून वेपर फेजमध्ये चेंज झालेलं आहे आणि या वेपर फेजचा जो कंपोजिशन आहे त्याचा स्टडी आता आपल्याला करायचा आहे. तर आपण बघूया. आता आपण मोल फ्रॅक्शन जो पूर्वी x1 आणि x2 घेऊन स्टडी केला तोच आता आपण y1 आणि y2 घेऊन स्टडी करणार आहोत. Now if you see carefully in the textbook or in the PPT that where the P1 and P2 are the partial vapor pressure of two components and the vapor P is the total vapor pressure. आता जसं आपण x1 आणि x2 घेऊन वेपर प्रेशर मोल फ्रॅक्शन घेतला आणि इक्वेशन काढले होते आणि आपलं इक्वेशन आलं होतं P1 = x1 P10. आता तसंच आपलं हे y1 आणि y2 हा जो आहे व्हॅल्यू ती काय आहे, मोल फ्रॅक्शन आहे, पण ही आहे वेपर फेजची. ओके, नाव वी विल टर्न टू द नेक्स्ट PPT. नाव यू कॅन सी हिअर वी आर गोइंग टू डिफरन्शिएट द आयडियल सोल्युशन अँड नॉन आयडियल सोल्युशन. नाव सी स्टुडंट्स, इन द एक्झाम इट कॅन गेट आस्क्ड that the differentiate between ideal solution or non-ideal solution, or one can give the question on this topic as a write a short note on ideal solution or write a short note on non-ideal solution. आता आयडियल सोल्युशन आणि नॉन आयडियल सोल्युशन यातील डिफरन्स आपल्याला बघायचा आहे. आता तुम्ही इथे बघू शकता फर्स्ट पॉईंट दिलेला आहे, आयडियल सोल्युशन्स ओबे द रॉल्स लॉ ओव्हर द एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे जे सोल्युशन रॉल्स लॉ ओबे करतात, आयडियल सोल्युशन हे काय करतात, रॉल्स लॉ ओबे करतात, त्यांनाच आपण आयडियल सोल्युशन म्हणतो. आणि जे रॉल्स लॉला ओबे करत नाही ते नॉन आयडियल सोल्युशन म्हणतात. रॉल्स लॉ म्हणजे आत्ताच आपण पाहिला की वेपर प्रेशर ऑफ वोलाटाईल कंपोनंट इज इक्वल्स टू मल्टिप्लिकेशन ऑफ वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट अँड मोल फ्रॅक्शन. ठीक आहे, प्युअर कंपोनंटच्या वेपर प्रेशरचा आणि वेपर प्रेशरची व्हॅल्यू आणि मोल फ्रॅक्शन याचा जर गुणाकार केल्यावर आलेलं उत्तर जर तुमच्या वेपर प्रेशर ऑफ वोलाटाईल कंपोनंट इतकं असेल तर ते सोल्युशन तुमचं हे रॉल्स लॉ ओबे करते. ठीक आहे, मग जे सोल्युशन रॉल्स लॉ ओबे करतात त्यांना तुम्ही म्हणणार आयडियल सोल्युशन. नाव सेकंड पॉईंट, नो हीट इज इव्हॉल्व्ड ऑर ॲब्सॉर्ब व्हेन टू कंपोनंट्स फॉर्मिंग अन आयडियल सोल्युशन वाय आर मिक्स्ड. दस एन्थाल्पी ऑफ द मिक्सिंग इज 0. म्हणजे जेव्हा आयडियल सोल्युशनची रिॲक्शन होते तेव्हा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची हीट ॲब्सॉर्ब पण होत नाही आणि हीट इव्हॉल्व पण होत नाही. म्हणजे ही जी रिॲक्शन आहे ती ना तर एंडोथर्मिक आहे ना तर एक्झोथर्मिक आहे. इफ द रिॲक्शन इज एंडोथर्मिक हीट इज ॲब्सॉर्ब अँड रिॲक्शन इज द एक्झोथर्मिक देन हीट इज इव्हॉल्व. सो when this happens, when the ideal solutions in which the two volatile liquids are getting mixed and form the binary solution, that at that time it is neither evolved nor absorbed. हीट ही इव्हॉल्व सुद्धा होत नाही आणि ॲब्सॉर्ब पण होत नाही, म्हणून त्यांचा एन्थाल्पी 0 असतो. एन्थाल्पी 0 येतो या रिॲक्शनचा, कारण काही चेंजेस होत नाही हीटमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट इज देअर इज अ नो व्हॉल्यूम चेंज वेन द टू कंपोनंट्स फॉर्मिंग आयडियल सोल्युशन आर मिक्स्ड. म्हणजे जेव्हा दोन सोल्युशन मिक्स केले जातात, दोन लिक्विड मिक्स केले जातात आणि आयडियल सोल्युशन फॉर्म केला जातो, त्यांचा व्हॉल्यूम चेंज होत नाही, व्हॉल्यूम तेवढाच राहतो. तुम्ही दोन सोल्युशन लिक्विड मिक्स केल्यावर जेवढं व्हायला पाहिजे तेवढाच व्हॉल्यूम राहील, त्यांच्या व्हॉल्यूममध्ये काहीही बदल होत नाही. फोर्थ पॉईंट, अन आयडियल सोल्युशन सॉल्वंट सोल्यूट अँड सॉल्वंट मॉलिक्युलर इंटरॅक्शन्स आर कंपॅरेबल. म्हणजे जो तुम्ही सोल्युशन तयार करता त्यामध्ये तुमचा जो सोल्यूट आहे आणि सॉल्वंट आहे
आपण मागच्याच पीपीटीमध्ये पाहिलं आहोत सोल्यूट आणि सॉल्व्हंटचा डिफरन्स, की सोल्यूट कशाला म्हणायचं आणि सॉल्व्हंट कशाला म्हणायचं. जो स्मॉल फ्रॅक्शन तुम्ही मिक्स करता तो तुमचा सोल्यूट असतो आणि ज्या लार्ज क्वांटिटीमध्ये तुम्ही मिक्स करता तो तुमचा सॉल्व्हंट असतो. मग सोल्यूट आणि सॉल्व्हंटमध्ये किंवा सोल्यूट पार्टिकल्समध्ये किंवा सॉल्व्हंट पार्टिकल्समध्ये ज्या काही इंटरॅक्शन्स होतात, मॉलिक्युलर इंटरॅक्शन्स, त्या कशा आहेत, कंपॅरेबल. त्याची तुम्ही कंपॅरिझन करू शकता, त्याचा स्टडी करू शकता. नेक्स्ट पॉईंट, द वेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन ऑलवेज लाईज बिटवीन द वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. आता हा जो आयडियल सोल्युशनचा वेपर प्रेशर आहे तो नेहमी कसा असतो, प्युअर कंपोनंटच्या वेपर प्रेशरच्या रेंजमध्येच असतो. कारण आयडियल सोल्युशनमध्ये एक असतो व्होलाटाईल कंपोनंट, एक असतो प्युअर कंपोनंट. मग त्या प्युअर कंपोनंटचा जो काही वेपर प्रेशर आहे त्याच्यामध्येच लाईज करतो, तो त्याच्यात लाई करतो, म्हणूनच तो आयडियल सोल्युशन असतो. कारण हा 5वा पॉईंट जर कवर केला गेला नाही तो ऑटोमॅटिकली इट विल नॉट ओबे द रॉल्ड्स लॉ, अँड इट विल नॉट ओबे द रॉल्ड्स लॉ, इट विल नॉट बिकम द आयडियल सोल्युशन. That's why the vapor pressure of the ideal solution always lies between the vapor pressure of pure component, so that this solution can obey the Raoult's law. That's why this solution is called as ideal solution. आता हे आयडियल सोल्युशनचे पॉईंट झाले, तसेच आपल्याला आता नॉन आयडियल सोल्युशनचे पण पॉईंट्स पाहिजे. नाव यू कॅन सी हिअर नॉन आयडियल सोल्युशन. These solutions do not obey Raoult's law over the entire range of concentration. Means the solution which does not obey the Raoult's law are called as a non-ideal solutions. जे रॉल्ड्स लॉला ओबे करत नाहीत, रॉल्ड्स लॉ फॉलो करत नाही, जो त्यांचा मल्टिप्लिकेशनचा फॅक्टर आहे प्युअर कंपोनंट आणि मोल फ्रॅक्शनचा, तो जर तुमच्या व्होलाटाईल कंपोनंटच्या वेपर प्रेशर इतका नाही आला तर तो नॉन आयडियल सोल्युशन बनतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट, द वेपर प्रेशर ऑफ दिस सोल्युशन्स कॅन बी हायर और लोअर दॅन दोज ऑफ प्युअर कंपोनंट. आता मग त्याचं वेपर प्रेशर इक्वल नाही आहे, म्हणजे साहजिकच तो कमी किंवा जास्त आहे. जेव्हा वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट आणि मोल फ्रॅक्शन या दोघांचा गुणाकार जर तो वेपर प्रेशर ऑफ व्होलाटाईल कंपोनंट आला तर तो आयडियल बनेल, आणि हा आयडियल नाही आहे, हा नॉन आयडियल आहे. सो ऑटोमॅटिकली त्याचा जो मल्टिप्लिकेशनचा फॅक्टर आहे तो एक तर वेपर प्रेशर ऑफ व्होलाटाईल कंपोनंटपेक्षा जास्त असेल किंवा तो कमी असेल. मग त्या दोघांची व्हॅल्यू मॅच होणार नाही. मॅच झाली तर तो आयडियल सोल्युशन बनेल, तो मॅच होत नाही म्हणून तो नॉन आयडियल आहे, आणि तो नॉन आयडियल आहे म्हणून त्यांची व्हॅल्यू ही कमी किंवा जास्त असते. बघा, तुम्ही नीट जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की सगळे पॉईंट्स को रिलेटेड आहे. वन्स यू विल गेट द कन्सेप्ट क्लिअरिटी, सो इट इज व्हेरी इझी टू राईट डाऊन द पॉईंट्स ऑफ द आयडियल सोल्युशन अँड नॉन आयडियल सोल्युशन. ओके. नाव सी द नेक्स्ट पॉईंट. दिस सोल्युशन शो 2 टाइप्स ऑफ डेविएशन फ्रॉम द रॉल्ड्स लॉ. आता हे जे नॉन आयडियल सोल्युशन आहे ते कमी किंवा जास्त असतात, तो ऑटोमॅटिकली त्याचे 2 केस बनतील, जेव्हा ते कमी असतात आणि जेव्हा ते जास्त असतात. या दोन्ही केस आपल्याला स्टडी करायचे आहेत ग्राफच्या माध्यमातून. ठीक आहे. नाउ वी विल प्लॉट द ग्राफ व्हेन इन नॉन आयडियल सोल्युशन व्हेन दॅट व्हॅल्यू इज हायर अँड व्हेन दॅट व्हॅल्यू इज लोअर. असा एक डेविएशन येईल ग्राफचा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ते दोन्ही आपण ग्राफच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. ओके. Now here you can see the first one, positive deviation from Raoult's law. एक लक्षात ठेवा मुलांनो, हे जे डेविएशन येते हे नॉन आयडियल सोल्युशनमध्ये येते. नाउ दिस इज नॉट फॉर द आयडियल सोल्युशन, कारण आयडियल सोल्युशनमध्ये स्ट्रेट लाईन ग्राफ आपल्याला मिळाला आहे, बरोबर. आता इथे आपल्याला स्ट्रेट लाईन ग्राफ मिळणार नाही, कारण आपली व्हॅल्यू ही कमी किंवा जास्त होती. जेव्हा व्हॅल्यू चेंज होती तेव्हा ग्राफ हा स्ट्रेट लाईन येणार नाही. आयदर इट विल गो अपसाइड और इट विल गो डाउन साइड. सो दॅट्स वाय द डेविएशन इज आयदर पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. नाउ फर्स्ट पॉईंट, इन फर्स्ट केस वी विल डिस्कस ॲज अ पॉझिटिव्ह डेविएशन फ्रॉम द रॉल्ड्स लॉ. मग पॉझिटिव्ह डेविएशन कधी येतं? आता तुम्ही बघू शकता नॉन आयडियल सोल्युशनची जी पॉझिटिव्हची केस आहे त्याचा ग्राफ नीट लक्ष देऊन बघा. एक्स ॲक्सिसवर तुम्हाला दिसेल की मोल फ्रॅक्शन काढलेलं आहे आणि वाय ॲक्सिसवर वेपर प्रेशर दाखवला आहे. नाउ P1 अँड P2 आवर वेपर प्रेशर दाखवलेले आहे, P1 P2, आणि X1 आणि X2च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. एकीकडे X1 = 0 आणि X2 = 1 दिलेला आहे लेफ्ट साईडला, आणि राईट साईडला X1 = 1 आणि X2 = 0 दिलेला आहे. X1 टेंड्स टू X2. या सगळ्या मॅथमॅटिकल कंडिशन्स, मॅथमॅटिकल टर्म्स यू नो बेटर, अँड यू ऑल स्टडीड ऑल दिस कॉन्सेप्ट्स इन मॅथ्स. बट नाव टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द ग्राफ ऑफ द पॉझिटिव्ह डेविएशन. मग आपला पॉझिटिव्ह डेविएशनचा ग्राफ कसा येतो आहे की जेव्हा आपल्या सोल्युशनमध्ये सोल्यूट आणि सॉल्व्हंट यांचे जे इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन आहे हे विकर असतं. तुम्ही लक्षात घ्या, सोल्यूट आणि सॉल्व्हंट
म्हणजे जे तुम्हाला ॲड करायचा आहे तो कमी क्वांटिटीतला सोल्यूट तुमचा, आणि ज्या सोल्युशन बनवण्यासाठी तुम्ही लार्ज क्वांटिटीमध्ये जे केमिकल कंपोजिशन यूज करत आहे, जे की तुमचं सॉल्वंट आहे, त्यांच्यामध्ये होणारं जे इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन आहे हे जर कमी असेल दॅन दोज बिटवीन द सोल्यूट अँड सॉल्वंट. म्हणजे जे सोल्यूट ॲड केले ते सोल्यूटचे डिफरंट पार्टिकल्स आहेत, ते डिफरंट पार्टिकल्समध्ये असणारं इंटरॅक्शन किंवा सॉल्वंटच्या डिफरंट पार्टिकल्समध्ये असणाऱ्या इंटरॅक्शनपेक्षा तुमचं जर सोल्यूट आणि सॉल्वंटचं इंटरॅक्शन कमी असेल त्यावेळेला काय होईल, तुमचा ग्राफ हा पॉझिटिव्ह डेव्हिएशन देतो. त्यावेळेला त्याचा ग्राफ कर्व होतो, तो स्ट्रेट लाईन येत नाही. मग तेव्हा काय होतं, वेपर प्रेशर ऑफ सच सोल्युशन्स आर हायर दॅन दोज ऑफ प्युअर कंपोनंट. मग यांचं जे वेपर प्रेशर आहे ते प्युअर कंपोनंटपेक्षा जास्त असतं. तुम्ही बघू शकता स्ट्रेट लाईनपेक्षा ग्राफ हा वरच्या साईडला कर्व झाला आहे, बरोबर, तो अप साईडला कर्व झाला आहे, म्हणजे डेव्हिएशन हे जास्त आहे, हायर आहे. जर तो खालच्या साईडला कर्व झाला असता तर तो लोअर असला असता, पण इथं वेपर प्रेशर जास्त झालं आहे. स्ट्रेट लाईनचा जो आहे, जो डॉटेड लाईन दाखवली आहे, दॅट डॉटेड लाईन शोज द स्ट्रेट लाईन ग्राफ विच comes under the ideal solution, but our solution is now non-ideal, so it will be higher or lower, but in this first case it is a higher. That's why the graph is moving towards upside from the straight line, and that is directly shows that this is a positive deviation of Rolle's law. ठीक आहे. आता जसं आपण पॉझिटिव्ह डेव्हिएशन पाहिला तसंच आपल्याला निगेटिव्ह डेव्हिएशन पाहायचं आहे. मग काय असेल बरं केस, फर्स्ट केसमध्ये आपण पाहिलं की सॉल्यूट आणि सॉल्वंटचं इंटरॅक्शन हे कमी आहे. सॉल्यूटच्या पार्टिकलपेक्षा सॉल्वंटच्या पार्टिकलपेक्षा सॉल्यूट आणि सॉल्वंट यांचं इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन जेव्हा कमी असतं तेव्हा तुमचं पॉझिटिव्ह डेव्हिएशन येतं. सो ऑटोमॅटिकली अपोजिट ऑफ दॅट, म्हणजे जेव्हा सॉल्यूटचं इंटरॅक्शन हे जास्त असेल आणि सॉल्यूट किंवा सॉल्वंट यांचं कमी असेल, सॉल्वंटचं इंटरॅक्शन जास्त असेल, त्यावेळेस आपला ग्राफ हा निगेटिव्ह डेव्हिएशन देणार. निगेटिव्ह डेव्हिएशन देणार म्हणजे काय होणार की त्याचा जो वेपर प्रेशरचा ग्राफ येईल तो ऑटोमॅटिकली स्ट्रेट लाईनच्या खालच्या साईडला येईल, डाऊन साईड. सो वॉट एव्हर द डॉटेड लाईन शोज इन अ सेकंड ग्राफ, नाव सी सेकंड ग्राफ दॅट इज निगेटिव्ह डेव्हिएशन्स फ्रॉम रॉल्स लॉ. जो राईट साईडला तुमच्या पीपीटीवर दाखवलेला ग्राफ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर कट दिसते की स्ट्रेट लाईन ग्राफच्या डाऊन साईडला तो ग्राफची लाईन कर्व होते. सो इट विल शो दॅट when the vapor pressure of the solution, or one can say vapor pressure of pure component goes downside from the straight line, it will move towards the lower side, downside. That is the negative deviation from the Rolle's law. And when it happens, when the intermolecular attraction between the solute and solvent is more than that of the solute particles and the solvent particle. या दोन्हीपैकी एक कन्सेप्ट जर तुमचा क्लिअर होत असेल तर दुसरा त्याच्या टोटली अपोजिट आहे. हा ग्राफ दिसायला जरी तुम्हाला थोडासा कॉम्प्लिकेटेड दिसत असला तरी हा खूप इझी आहे, कारण जी डॉटेड लाईन आहे हा तो डॉटेड लाईनचा ग्राफ तोच आहे जो आपण आयडियल ग्राफ पाहिला होता. आणि जेव्हा आपलं इंटरॅक्शन हे कमी असतं तेव्हा तो अपसाईडला मूव्ह होतो आणि ती पॉझिटिव्ह डेव्हिएशन असते. आणि जेव्हा आपलं इंटरॅक्शन हे सॉल्वंटचं जास्त होतं त्यावेळेला तो ग्राफ डाऊन साईडला मूव्ह होतो आणि त्याचं डेव्हिएशन निगेटिव्ह असतं. इन दिस वे हिअर वी फिनिश द आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन अँड देअर ग्राफ ऑफ वेपर प्रेशर अँड मोल फ्रॅक्शन. ओके. नाउ assignment you have to write down students, write down your assignment as write a short note on ideal solution. That is your first assignment. And second assignment, write a short note on non-ideal solution. तुम्हाला आयडियल सोल्युशन आणि नॉन आयडियल सोल्युशन या दोन्हीवर शॉर्ट नोट लिहायची आहे. आजचा जर कॉन्सेप्ट तुम्हाला नीट कळाला असेल तर तुम्ही ती सहज लिहू शकता, कारण हे काही फार अवघड नाही आहे. आणि मग ह्याचे दोन्हीचे शॉर्ट नोट लिहिणं ही तुमची असाइनमेंट असेल, ती तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. Now in this way today we finished this topic of ideal solution, non-ideal solution. The next topic of our lesson we will continue in our next video lecture. Thanks for attending the lecture, and now see this video again and again repeatedly so that your concept will get clear. Now thank you. Have a good day.